झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। भावना काय ग, चल घ्यायचं का आपण आवरायला? वहिनी तू कशाला आलीस? मी आवरलं असतं माझं माझं. अशी कशी तुझी आवरशील आणि मी बरी तुला एकटी सोडेन ग? आता इथे जानू असती तर ती आलीच असती ना तुझ्या मदतीला. मग आता ती नाहीये ना, म्हणून मी आलीये तुझ्या मदतीला. हे बघ, मला काय वाटतं ना, हा ब्लाऊज परफेक्ट मॅच आहे. हाच घाल. केसांचं काय करूया आपण? नाही, तसे तुझ्यावर मोकळे केस चांगलेच दिसतात, पण कार्यक्रमात बांधलेलेच बरे. काय वाटतंय तुला? वहिनी अगं मी आवरीन ना माझं माझं, तू जा. भावना अगं काय झालंय? कसं सांगू वहिनी तुला काय झालंय? हे बघ, काय असेल ना तुझ्या मनात बोलून टाक पटकन. हा, पण पटकन आवरायलाही घे. काय उगाच उशीर नको ना. आणि हे बघ, हे स्थळ ना खूप चांगलं आहे. नाही, मला माहितीये तुझी इच्छा नाहीये, तुला आवडत नाही या सगळ्या गोष्टी, पण काय करणार अगं? आणि कितीही नाही म्हटलं ना तरी प्रत्येक मुलीला लग्न करावंच लागतं अगं. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. मला खात्री आहे हा मुलगा तुला नक्की पसंत करेल. आणि मला त्याची फसवणूक नाही करता येणार. चल आवरायला घे, चल. भावना अगं, भावना काय झालं? बाबा काय ग भावना, हे काय तू अजून तयार नाही झालीस? नाही बाबा, ते मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. भावना अगं काय बोलायचंय, बोल. बाबा ते म्हणा अगं काय झालंय? तुझा चेहरा असा का दिसतोय? तू तू बस आधी, बस इथे बस. रडू नकोस. मला सांग काय नक्की झालंय? बाबा आज ते स्थळ बघायला येणार आहे ना? हा, त्याचं काय? बाबा मला हे लग्न नाही करायचंय. हो ना? अगं मला तर वाटलं होतं की तू खूप आनंदात आहेस. म्हणजे तुमच्या पत्रिका जुळत आहेत, आनंदीबद्दल त्यांना सगळं माहिती आहे आणि ते आनंदीला स्वीकारायला तयार आहेत. आणि असं असताना तू का नाही म्हणतेस? बाबा मला खरंच बघण्याचा कार्यक्रम नाही करायचा आहे. बरं ठीक आहे, पण मला कारण तरी सांगशील? बाबा मी तुम्हाला कसं सांगू, मला नाही कळते. पण मी आणि आनंदी एकमेकींबरोबर खूप खुश होतो. मला खरंच अजून कशाचाही विचार नाही करायचा आहे बाबा. हे बघ भावना, लग्नाचा निर्णय प्रत्येकासाठीच थोडा कठीण असतो. आणि तुझ्या बरोबर जे काही झालं त्यामुळे तुला भीती वाटणं साहजिक आहे का? हे बघ, तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे म्हणून तुला लग्न करायलाच पाहिजे असं मी म्हणतच नाहीये. अगं पण प्रत्येकाला आयुष्यात हक्काचं माणूस लागतं ग. आणि मला सांग, आनंदी काय तुला आयुष्यभर बोलणार आहे का? मला खरंच लग्न नाही करायचंय. भावना काय बोलतेस तू? अगं आता इतक्यात ती मंडळी येते आणि तू काय? लक्ष्मी जरा शांत हो. हे बघ भावना, तू काळजी करू नकोस. जर तुला हे लग्न करायचं नसेल तर कोणीही तुझ्यावर जबरदस्ती करून तुला लग्न करण्यास भाग पाडणार नाहीये. पण तू हे नक्की का करतेस हे कारण मला कळत नाहीये. ही वेळ आहे का हे सगळं बोलण्याची? आणि तू ग, मला वाटलं होतं एव्हा ना तू तयार झाली असशील, पण तुमचं काहीतरी वेगळंच संभाषण सुरू आहे. लक्ष्मी जरा याचं ऐकून तरी घेशील एकदा? मला सांग, आपली भावना उगाच कधीतरी काहीतरी मागते का आपल्याकडे? कधी हिनं आवाजावी मागणी केली आहे का? अगं आज जर एवढ्या कळकळीनं ही काहीतरी सांगतेय
तर आपण तिचं ऐकायला नको. हो तेच तर मला कळत नाहीये. इतकं सोन्यासारखं स्थळ चालून आलंय आणि आणि हे तुमचं काय चाललंय? मी कसं सांगू तुला, मला नाही मला कळत. काहीही सांगू नकोस तू. लक्ष्मी. नाही तुम्ही थांबा. तू जा आधी, पटकन तयार हो, इतक्यात ती येत. लक्ष्मी, अगं हिचं ऐकून तरी घे. हो चांगलं स्थळ आलंय. त्यांनी जर आपल्या भावनाला पसंत केलं तर तिचं आयुष्य मार्गी लागेल. आणि हो मी पण आई आहे ना, तिच्या भल्यासाठीच करते ना हे सगळं. अगं हे मला कळत नाहीये का याबद्दल माझ्या मनात कशी काही शंका असेल. अगं जर ही नाही म्हणते तर आपण हिला जबरदस्तीला बोल्यावर चढवणार आहोत का? हो असं कुठे म्हणते मी. आतापर्यंत अनेक स्थळं आली, प्रत्येक वेळी काही ना काही अडचण आली. आता इतकं चांगलं स्थळ आलंय, त्यांना तिच्या भूतकाळाबद्दल माहितीये, तरीही त्यांनी तिला भेटायची, तिला पाहायची तयारी ठेवली. मग आपण मनावर घ्यायला नको का? लक्ष्मी, तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी जरा बघ ना हिच्याकडे. अगं रडते ही. हे बघा, लग्नाचा विषय निघाला की मुलींच्या मनावर ताण येतो. तिच्याही मनावर ताण आला असेल. अगं आई तसं नाहीये. काही बोलू नकोस आता. मला हा विषय इथे वाढवायचा नाहीये. तू तुझ्या खोलीत जा आणि आवरायला घे. ती मंडळी कधीही येते. हे बघ लक्ष्मी, भावना नक्की नाही का म्हणते ते मलाही माहित नाही. पण एक सांगतो, जर भावना नकार देते तर त्यामागे तसंच काहीतरी कारण असणार, महत्वाचं कारण असणार. आणि म्हणूनच आपण हिच्या बरोबर असायला हवं. हो पण असं ऐनवेळी आपण कसं? ऐनवेळी कुठे लक्ष्मी? या कार्यक्रमाला हिनं होकार दिल्याचं मला तरी आठवत नाहीये. आणि तुला आठवतंय का की तुम्हाला एक वचन दिलं होतंस की तू भावनाच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाहीस. भावना, मला एक गोष्ट सांग, हा कार्यक्रम करायचा की नाही हे लक्ष्मीनं तुला विचारलं होतं का? नाही विचारलं. अहो पण तिच्या भविष्याचा विचार करूनच बोलतेय ना मी हे. लक्ष्मी, नाही ना विचारलंस? मग मला सांग, जर आपण हिचं मत विचारात घेणार नसलो तर हिच्याकडनं कुठलीही अपेक्षा करणं पण चूकच नाही का? हो तुम्ही आता हिची बाजू घेऊ नका. घ्यायला हवी लक्ष्मी, घ्यायलाच हवी. अगं हिच्या मनात नक्की काय चाललंय, हिचं काय म्हणणं आहे हे आई वडील म्हणून आपण नको समजून घ्यायला? हो आपण लक्ष्मी, मला वाटतं हा कार्यक्रम आपण रद्द करावा. अहो शक्य नाही. चांगलं स्थळ हातचं जाईल. स्थळ जपण्याच्या नादात आपल्या मुलीला असं वाटलं की हिला हिच्या घरात काही महत्वच नाहीये, हिचा कोणी विचारच करत नाही तर? हे बघ, सगळ्यात आधी मी भावनाचा बाबा आहे. हिला काय वाटतं हे माझ्याकरता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठी तिचं भविष्य महत्वाचं आहे. ठीक आहे, माझं म्हणणं तुला पटत नाहीये ना? तुला ऐकायचं नाहीये? ठीक आहे ना. घरात हरीश आहे, संतोष आहे, सगळेच आहेत, फक्त मी नसेल. अहो बाबा बाबा ऐका. अहो ऐका. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज